आहे. आतापर्यंत त्यांचे 5 झेल सुटलेले आहेत. दरम्यान शुभ आगमन होताना आपण पाहतोय. रवी तरे सरांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. नशिबाची साथ, 99% मेहनत आणि 1% नशीब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे लालचंद तरे यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी होईल. यावेळेस मात्र चेंडू गॅदर करता आलेला नाही आहे. तत्पूर्वी समय सूचकतेने इथून मात्र धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 3. नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महागायक या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावणारे आपला सर्वांचे लाडके भिवंडीचा बुलंद आवाज रवींद्र तरे सर. सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. वेलकम. शुभ आगमन होताना आपण पाहतोय. आदर्श शिक्षक रवींद्र तरे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 5 या अंकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. दरम्यान आपल्यामधून रजा घेत आहेत सन्माननीय उद्योगपती राकेशदादा पाटील. आपल्यामधून रजा घेत आहेत. अगदीच वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपल्याला ही पाहायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय कारिवली गावचे जावई आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय घडतंय, मैदानाच्या आतमध्ये झेल पुन्हा एकदा सुटतोय. जीवनदान मिळेल. धावा एकूण एकंदर जोडल्या जात आहे ती 1. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. दरम्यान अनिलजी पाटील यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये. त्याचप्रमाणे जयेशजी घरत यांचं सुद्धा शुभागमन होत आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय. आता मात्र झेल समाप्त केला जाईल का? विकेटचं पतन. फलंदाज बाद. बडी मछली जाल में फंसती हुई. महेश काबूकर बॅक टू द डगआउट. वडूनवगर या संघाला महेश काबूकर यांनी एकूण एकंदर 4 चेंडूंचा सामना केला आणि 5 धावांचं योगदान दिलं. आणि आता मला नवीन फलंदाज आपण पाहतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान फलंदाज हिम्मत मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नेहमीच जेव्हा विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर संघ जेव्हा अडचणीत सापडलाय तेव्हा मात्र हिम्मत यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे. आणि तीच भूमिका आत्ताच्या चालू सामन्यामध्ये कशा रीतीने बजावत आहेत हे तितकंच महत्त्वाचं असेल. 6 धावा फलकावरती 1 फलंदाज बाद अशी स्थिती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका फसलाय. निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे शैलेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या एकूण एकंदर 2. आणि 1 षटकाच्या अखेरनंतर धावफलक आपण पाहतोय 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. आणि फलंदाज बाद झाले ते 1 फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय. सुनील पाटील निश्चितप्रमाणे पहिल्याच षटकामध्ये 8 धावा जोडणं एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा जमवल्या गेलेत. बॅटिंग करत असताना विक्रम स्पोर्ट वडूनगर टीम आपण पाहतोय. गावदेवी भादवडच्या विरोधामध्ये एकंदरीत 10 पेक्षा जास्त धावा एक चांगलं टोटल मानलं जात आहे.
जर आपण 4 षटकांचा सामना म्हटला तर 40 पेक्षा जास्त धावा एक फायटिंग टोटल त्यापर्यंत पाहिलं तर 8 धावा थोड्या कमी आल्यात, विकेट गमावली गेले, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकाकरिता दीपक तरेला आणलं गेलंय. पहिल्या षटकात संजयभाई म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली, 8च धावा खर्च केल्या, एक विकेट त्यामध्ये महेशला माघारी परतवलं गेलं. चांगलं षटक हाताळण्याचं काम मात्र पहिल्या षटकामध्ये झालंय. दुसऱ्या षटकामध्ये ते काम करावं लागेल या गोलंदाजाला. समोर बॅटर आपण पाहतोय राजा, डावखुराचा बॅटर सज्ज होईल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, बनेल दर्शक, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा धमाका, हा 6. केलंय गोलंदाज दीपक तरेच. राजा या बॅटरच्या मातमधून हा येणारा पहिला ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. तर गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, चांगला चेंडूची हाताळणी करावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू विकेटच्या मागे शॉर्ट टर्नमॅन रिझनमध्ये निघून गेलाय एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या वरतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 15 या अंकावर. एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 8 धावा खर्च केल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आणि 2 चेंडूवर 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज दीपक तरेनं. क्रिकेटच्या मैदानात आपण अनेकदा पाहतोय वार होतोय, नंतर पलटवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा कमी आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पलटवार होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विक्रमस्फोट वडूनगर टीमच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण हिम्मत या बॅटरला पाहतोय सज्ज होताना. यावेळेस खोलवर टप्प्याचा ऑफ साईडला चेंडू निघून गेलाय, डीपमध्ये पॉईंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. फेकी झाली आहे, परंतु कॉलिंग चांगली राहिली आहे आणि त्याचं कारण बनलंय इथे मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटर हिम्मत. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 17 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू टाकण्याकरिता दीपक तरे गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. एसट्यांच्या मागे चांगलं एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि विकेट गमवावी लागले. बॅटर हिम्मतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा दुसरा धक्का. तर चांगलं कमबॅक राहिले. त्यानंतर सिंगल आली, डबल आली आणि पुढील चेंडूवर पाहिलं तर विकेट सुद्धा मिळाली. म्हणजेच कमबॅक करत असताना या गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकंदरीत दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. न्यू बॅटर संदीप सज्ज होईल स्ट्राईक एंडला. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं. त्यावेळेस काय घडलंय, पंचांचा काय इशारा येईल तो पाहावा लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर वायच्या स्वरूपामध्ये ह्या धावा मिळतील. सिंगल धाव मिळेल, सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. 18 या अंकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र रोखण्याचं काम मात्र गोलंदाज दीपक तरेने केलंय. अशा पद्धतीने मला लाईन लेंथ
चांगली हाताळले गेले आणि त्याचं कारण म्हटले धावा रोखण्याचं काम मात्र त्यानंतर केलं गेलं तुम्हाला काम चांगलं करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुमच्यावर जिम्मेदारी सोपवली जाते यावेळेस डाकुराचा जो बॅटर राजाला आपण पाहतोय यावेळेस ऑन साईडला आलं तो कार्पेट स्ट्रोक निघून गेलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथं उपस्थित चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 19 एकंदरीत पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय धावपळकावर दाबा आहेत 19 2 विकेटचं पतन जरूर झालंय परंतु रोहन पाटील जर एकंदरीत पाहिलं तर 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या म्हणावी लागेल निश्चितपणाने जर आपण पाहिलं तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा जरूर प्रयत्न आहे आणि निश्चितपणाने म्हटलं गेलं की प्रयत्नांती परमेश्वर आणि तोच प्रयत्न इथून मात्र केला गेलाय 2 फलंदाजांच्या माध्यमातून राजा याने एक षटकार ठोकलाय 9 धावांचे खेळी आतापर्यंत साकारले पण संदीप यांनी अजूनही आपलं अकाउंट ओपन केलेलं नाही आहे येणारी वेळ मात्र 2 षटका आहेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर निश्चितपणाने 20 ते 25 धावा जर आल्या तर मात्र एक चांगली सेफ टोटल ही जरूर पाहायला मिळेल अगदी बरोबर 40+ क्रिकेट म्हटलं तर 40पेक्षा जास्त धावा एक फायटिंग टोटल ते मात्र करावं लागेल आत्तापर्यंत 12मध्ये 19 बनवले आहेत अजून 12मध्ये किती जमवल्या जातील पुढील येणारे 2 गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील सुवर्ण संधी असेल या दोन्ही बॅटरसाठी जर षटकार लगवला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज सचिन पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल षटकारासाठी हे कॅश प्राइज प्रोत्साहन दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा आपल्या गावचे खेळाडू जेव्हा खेळत असतात तेव्हा मात्र हे प्रोत्साहन अपेक्षित असतं आणि ते प्रोत्साहन मात्र दिलं जाते तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात शैलेश बॅटर राजाला आपण पाहतोय सेकंडवर यावेळेस ऑन साईडला यावेळेस चुकी घडली आहे शॉट पाहिजे क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाकडून त्यानंतर मात्र धावा किती तर धावा मिळाल्या आहेत 2 धावा 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 21 या अंकावर फलकावर धावा पाहायला मिळत आहेत च्या पद्धतीनं पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता कन्व्हिन्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नव्हता संपर्क चांगला झाला असता तर मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडू जरूर निघून गेला असता पर जर तरला मात्र मैदानाच्या तुम्ही तारा नाहीये तुमचं कौशल्य तुमची मेहनत खऱ्या अर्थानं बघितली जाते त्यानंतर मोजली जाते पुण्याच्या एकदा गोलंदाज शैलेश गोलंदाज ट्रॅकवर राजा बॅटरच्या विरोधामध्ये धावपळकावर 21 धावा आहेत यावेळेस ऑप्शनचं बाहेरचं चेंडू पंच आमच्याकडे वळतायत हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा करतायत म्हणजे अतिरिक्त भरणा असेल धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 22 या अंकावर फलकावर धावा पाहायला मिळत आहेत एकंदरीत ऑप्शनचं बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून यावेळेस खोलवर टप्प्याचा ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू निघून गेलाय संधी होती बॅटरला ते मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 24 म्हणजे 24 या अंकावर धावफलक 24 वर 2 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गास्त 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहिलं तर जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली यांच्या माध्यमातून ही रजनी आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं पाहिलं तर आयोजन नियोजन कमालीचं राहिलंय यावेळी चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामधून पुढे सरसावला होता
मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चुकी घडली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. संधी होती क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 28. यावेळेस लो फुलटॉस होता. सरळ स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 30 या अंकावर जाऊन च्या पद्धतीनं पाहिलं तर डबल धावेने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. चौकार जरूर पाहायला मिळाला मिसफिल्डच्या माध्यमातून, पण धावा येणं गरजेचं आहे. फलक पुढे नेण्याचं काम मात्र ह्या बॅटरच्या माध्यमातून केलं जाते. गोलंदाज शैलेश पुन्हा एकदा. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून झालाय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. हा येतोय धमाका, हा येतोय षटकार. 6. नक्कीच. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला खास करून या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी स्वयंभू पायगाव नवीन 40+ टीमचे कॅप्टन विकास मुकादम यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून अगदी कमालीचं टेलिकास्ट आम्ही घर बसल्या पाहतोय. धन्यवाद विकासजी मुकादम. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. अगदी बरोबर. चांगलं टेलिकास्ट खऱ्या अर्थानं प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कमालीची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सांगत असताना आपण पाहतोय पैसा कमवणे माझ्यासाठी महत्त्व नाही आहे, धावा बनवणं मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण आहे हे सांगत असताना बॅटर राजा आता मात्र आपलं अधिराज्य गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये. शैलेश पुन्हा एकदा षटकार आलाय. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस काय घडलाय? सरळ चेंडू एष्ट्यावर आदळला गेलाय आणि फलंदाजाला मात्र जावं लागेल तंबूच्या विकेटचं पतन. वाडा बॉल अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. खोलवर टप्पाने अगदी खोलून ठेवलं होतं राजाला. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय कमालीचा चेंडू आहे. ऑफस्टिक उडवली त्या ठिकाणावरना फलंदाज बाद. अगदी बरोबरच उत्तर नव्हतं या चेंडूचं आणि यॉर्कर चेंडूचा मात्र उत्तर अजूनपर्यंत कोणा देता आलं नाही आणि या फलंदाज सुद्धा याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं आणि मात्र जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. ते मात्र 3 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 36. 30 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा वसूल होतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. अगदी बरोबरच. जर आपण 2 षटकांचा खेळ पाहिला होता तेव्हा 19 धावा होत्या, मात्र तिसरे षटक महागडं राहिलंय शैलेशचं आणि त्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात. मात्र अंतिम चेंडूवर राजा या बॅटरला मात्र माघारी परतवलंय त्या गोलंदाजानं. शेवटचं षटक मच्छिंद्र बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल.
गोलंदाजी ट्रॅकवर मच्छिंद्र अंतिम षटकाकरिता पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण षटक, चौथं षटक. स्ट्राईक एंडवर संदीप या बॅटरला आपण पाहतोय. न्यू बॅटर जितू नॉन स्ट्राईक एंडला असेल. चौथ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस ऑन साइडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, कॉलिंग चांगली राहिली आणि त्याचं कारण बनलंय या 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर संदीप. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 38 38 धावा फलकावर आहेत. 38 धावा फलकावर आहेत. आणि अजूनही 5 बॉलचा खेळ या ठिकाणावरनं बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 12 ते 15 धावा जर आल्या ना तर मात्र सुनील पाटील एक चांगलं टोटल धावफलकावर पाहायला मिळेल. अगदी बरोबरच 50 पेक्षा जास्त धावा, चांगलं टोटल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत कॉलिंग चांगली राहिली दोन्ही बॅटरची. 2 धावा इथे मात्र पुणे चकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक 40 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. मोठा फटका येत नाही संदेश, परंतु एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धाव्यामध्ये करत असताना हे दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. संदीप पाटील टीमचे कॅप्टन आहेत. प्रयत्न जरूर करतात त्या ठिकाणावरनं, मात्र गोलंदाजी जी आहे ना ती चांगली होत आहे. अगदी या 2 बॉलचा विचार केला तर अचूक टप्पावर पाहायला मिळाली आहे, कारण मोठा फटका खेळू दिला नाही आहे. अगदी बरोबर. स्लोगवरची जिम्मेदारी आहे ती आतापर्यंत चांगल्या रीतीने निभावली या गोलंदाजानं, असंच म्हणावं लागेल. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 40. बॅटिंग करत असताना आपण विक्रम स्पोर्ट्स वडूनगर टीमला पाहतोय. गावदेवी भादवडच्या विरोधामध्ये टॉस हारल्यानंतर गोलंदाज मच्छिंद्र संदीपच्या विरोधामध्ये पुणे चकदा. यावेळेस पुणे चकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा राहिलाय आणि फक्त एकच धाव कंप्लीट करता आली आहे संदीपला. प्रशंसा होईल त्या ठिकाणावरनं, कारण संदीप पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं हे काम तेवढंही सोपं नाही आहे, परंतु ते कठीण काम सोपं करून दाखवलंय मच्छिंद्र म्हात्रे या गोलंदाजाने. व्हॉट अ बॉलिंग. अगदी बरोबरच. आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या पद्धतीचे राहिलेत, परंतु येणाऱ्या 3 चेंडूमध्ये तू मात्र पलटवार होईल का? तुम्हाला पलटवार करावाच लागेल धावा जोडायच्या असतील तर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाकडून होते चुकी आणि त्याचं भुगतान करावं लागतंय. बाईकच्या स्वरूपात मिळणारी एक धाव. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 42 अंकावर जाऊन पोहोचले धावफलक. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सेकंडला संदीप. ह्या इनिंगच्या या डावातील 2 चेंडू शिल्लक. यावेळेस अडव्या बॅटना चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका, हा येतोय ब्लास्ट. षटकार 6.
कोण होणार महाराष्ट्राचा महागायक ही स्पर्धा जी झाली होती ना नांदेड येथे, त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक ज्यांनी पटकावला, आपल्या आवाजाची जादू त्या ठिकाणी दाखवली गेली. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रवींद्र तरे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वांना या ठिकाणी सन्मानित करूया. मी संदीपजी पाटील विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ त्या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्राचा महागायक पाहू शकता, महत्व आमचे परममित्र आहेत, नंबर 1 सूत्रसंचालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि सरांची एक विषय तुम्हाला सांगेन, सलग 14 वर्ष झाली आगरी महोत्सव या ठिकाणी सूत्रसंचालन करत असताना एकही रुपया न घेता सलग 14 वर्ष त्यांचं ते योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता कारेवली अनिल दादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज च्या आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाजाची आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाजाची आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, शिस्तबद्ध संघ, या सर्व आकर्षक ट्रॉफी ज्या आहेत ना त्या आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केल्यात, अर्थातच कल्पेश साईनाथ नाईक दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी संदीपजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भारतात एखादी स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केला त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. टीमचे देखील सदस्य होत आहे. त्यांच्या नावाने स्टँड देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय, स्वर्गीय साईनाथ रामचंद्र नाईक स्टँड. हॅलो चेक. सामन्याला सुरुवात होईल. क्रिकेटमधील दोन बलाढ्य महाशक्ती मैदानाच्या आतमध्ये लढत देताना आपल्याला या पाहायला मिळत आहेत. 51 या लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी भातवड या संघाला आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे आणि त्यांच्या समवेत संतोष थरे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेश काबूकर यांना पहिलं षटक हाताळताना. आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळेल. महेश काबूकर याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितपणाने फलंदाज संतोष थरे मात्र काहीशे संभ्रमित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी इथून मात्र केली जाईल. गोलंदाज महेश काबूकर त्यांच्याकरता आपण पाहतोय. पंच सुनील म्हात्रे सरांना मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल गोलंदाज 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. कारण एक वेल होती, एक काल होता ज्या वेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, परंतु आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालाय. तिसरे पंच सुनील म्हात्रे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. झन्नाटेदार सुरेख चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय संतोष तरेच्या बाट मधून निघणारा हा पहिला चौकार गावदेवी भादवड टीमसाठी. नितांत आवश्यकता होती पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि पॉवरफुल फलंदाजी संतोष तरे यांना करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू घरंगळत निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर यावेळेस मात्र संतोष तरे यांनी सावध भूमिका स्वीकारली आणि भूमिका खूप गरजेची होती गावदेवी भादवड संघाकरिता. यावेळेस मात्र शॉर्टपुलचा फटका चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाईल आणि या 2 धावांच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 7 या अंकावर. बॅक टू बॅक आतापर्यंत एक गोष्ट वारंवारतेने पाहायला मिळते. रणजी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीत जास्त भर दिला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. कारण की एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटची जीवनवाहिनी लाईफलाईन म्हणून ओळखले गेलंय आणि त्याचाच वापर इथून मात्र केला जाईल. यावेळेस मात्र गोड आवाज डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. देखणा चौकार. जाऊन पोहोचलंय 11 या अंकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. गती परिवर्तन. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय घरंगळत आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावा पूर्ण केल्या जातील ते 2 धावांच्या मदतीनं 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पण पंच भाऊ पाटील इशारा करतायत 1 शॉट. म्हणजे याचाच अर्थ फलंदाजाने पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या बॅट पोहोचवलेली नाही आहे. त्या कारणास्तव इथून मात्र जर आपण विचार केला तर योग्य निर्णय म्हणावा लागेल आणि अगदीच 1 शॉटचा इशारा पंच करतायत. एकच धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या बढतीनं धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 12 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकाची अखेर आणि डबल फिगर्समध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे गावदेवी भादवड संघाची. चांगली धावसंख्या आपण पाहतोय आणि निश्चितपणाने 51 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय.
धावसंख्या आहे 12 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दोन मोठे फटके त्या ठिकाणी आपण पाहिले. पहिलं षटक 12चं, अर्थातच 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये गावदेवी भादवड टीमसाठी. वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 12:05 झालेली आहेत. अर्थातच शिवजयंतीला या ठिकाणावरनं सुरुवात आणि शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्राचा महागायक रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून आपण शुभेच्छा या ठिकाणी ऐकणार आहोत. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या कडेकपारी मराठमोळ्या रांगड्या मावळ्यांना सोबत घेऊन वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ माझ्या राजांनी घेतली आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आपण या षटकानंतर नक्कीच ऐकणार आहोत. राजा शिवछत्रपतींची महती. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. यावेळेस मात्र कमबॅक केलंय का? दर्जेदार चेंडूची हाताळणी आपण पाहतोय गोलंदाज जितू याच्या माध्यमातून. आसमान में बहुत से सितारे हैं लेकिन चांद जैसा कोई नहीं, और हमारे देश में बहुत से राजे हैं लेकिन मेरे छत्रपति जैसा कोई नहीं. बोला छत्रपति शिवाजी महाराज की. दरम्यान संतोष सरे यांच्याकरता पुढचा चेंडू षटंबूलचा फटका. चेंडू निघून जाईल स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो मात्र यशस्वी होताना आपण पाहतोय. आणि या 2 धावांच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती फलकावरती 20 या अंकावर. अजूनही 31 धावांची गरज आहे गावदेवी भादवड संघाला जिंकण्याकरता, पण सहजासहजी सोपी गोष्ट नसेल. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना आणि या संघटनेमधील 2 बलाढ्य महाशक्ती लढत देताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग साधता आलेलं नाहीये. फलंदाज संतोष तरे यांना हिम्मत यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी आणि इथून मात्र 3ही यष्ट्या उखडलेल्या आहेत. फलंदाज बाद, विकेटचं पतन. आता मात्र विश्वासू शिलेदार गावदेवी भादवड संघाचे खेळाडू आपण पाहतोय. लालचंद तरे यांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलंय कारण गरज होती या फलंदाजाची. धावांचा ओघ निश्चितपणानं वाढता राहणं हे खूप गरजेचं होतं आणि इथून मात्र लालचंद तरे आणि संतोष तरे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे फलकावरती 21. अजूनही जिंकण्याकरता 30 धावांची गरज. यावेळेस मात्र
फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? संतोष तरे बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. आमची पावर तुम्हाला दिसत नव्हती. भुकायचे शैलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र या जोडीवरती दारोमदार आहे गावदेवी या बादवड संघाची. अजूनही जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकातील जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. दोन हॅलो क्रिकेटमधील टॅप केलाय बॉलला. कव्वा रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 22. 22 धावा झाल्या आहेत. आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू मागे 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. अर्थातच षटक क्रमांक 3 खूप महत्वाचं षटक आहे. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय. या भैरू पाटीलचा अत्यंत महत्वाचं षटक. पाहूया भिरू पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये. बारा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. 12 चेंडू 29 ची आवश्यकता. भिरू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने शैलेश म्हात्रे. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. फटका दर चांगला आहे. गोविंद त्या ठिकाणी चुकी करतोय. मात्र हिम्मतचा चांगला बॅकअप आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2च्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचलाय. हिम्मत नक्कीच आपली किंमत त्या ठिकाणी सिद्ध करतोय. बिरू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. अत्यंत महत्वाचं षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉल उडवण्याचा प्रयत्न. संपर्क हवा तसा नाहीये. हिम्मत अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 26 धावा ठोकत असताना लालचंद तरेचा महत्वाचा रोल असेल या मॅच मध्ये, यात काही शंका नाहीये. सोबतच शैलेश म्हात्रेला देखील साथ देणं गरजेचं आहे. शैलेश म्हात्रेकडे देखील मोठे फटके आहेत, यात शंका नाहीये. परंतु 10 बॉल 26 ची आवश्यकता. वीर उबाडेल एक चांगला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. उंच आणि लांबच लांब बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. खारी सुत्रे वाघ भिवंडीचा यो दिल्लीला
काय कमालीचा स्ट्रोक. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बिरू पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल. काय घडलंय त्या ठिकाणी. अपील अगदी जोरदार पाहायला मिळते आहे. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा अर्थातच टीम गावदेवी बादवडच्या खात्यामध्ये 1 धाव वाढेल. आणि आता मात्र 9 बॉलला 19 रन्स अजूनही आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल. बिरू पुन्हा एकदा फुलटॉस आहे आणि या वेळेस तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय. बॉलला उडवलाय सीमा पार. 6वा षटकार. या धावा चेस करत असताना लालचंद थरेचं योगदान जे आहे ना ते अति महत्वाचं आहे. 2 बॉल खेळलाय आणि दोन्ही बॉलला सीमा पार भेडकून दिल्यात. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि या षटकारांच्या मदतीने आता मात्र सामन्याचं रंगरूप पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आणि 13ची आवश्यकता. निश्चितपणानं या 2 षटकाराने गावदेवी भादवड संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणलंय असंच म्हणावं लागेल. आणि जेव्हा लालचंद तरे फलंदाजी करता आले होते तेव्हाच आपण उल्लेख केला होता की प्रमुख विश्वासू शिलेदार आहेत आणि त्या शिलेदाराच्या माध्यमातून ठोकले गेलेत 2 षटकार. नक्कीच एक कर्तृत्ववान खेळाडू आपण पाहतोय गावदेवी भादवड टीमच्या दृष्टिकोनातून. आणि तसंही नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा. कारण उद्या येणारी वेळ जी आहे ना ती आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते. आणि आपलं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करत असताना लालचंद थरेला आपण पाहतोय 2 मध्ये 2 ठोकल्यात. षटकातील पुढचा बॉल. बिरू पाटील पुन्हा एकदा. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. हिम्मत अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. आई कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि त्यानंतर अधिक चांगलं हे पाहायला मिळालं की त्या ठिकाणावरनं डायरेक्ट हिट केला गेला. रन देखील वाचली आणि सोबतच विकेट देखील मिळाली आहे. तर आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 7-12 सर्वांना हवा हवासा. 7-12 हे समीकरण आपण धावफलकावर पाहतोय. 12 चेंडू आणि 29 धाबांची आवश्यकता असताना मात्र लालचंद तरेने आपल्या टीमला सांगितलं सब्र रख मेहनत जारी है. वक्त एक दिन खुद आकर बोलेगा चल बेटा अब तेरी बारी है. आणि अगदीच लालचंद तरे यांच्या माध्यमातून एक चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज दीपक तरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच 7-12 अर्थातच टीम वडूनगरसाठी मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है. शेवटचा अंतिम बॉल अगदी महत्त्वाचा चेंडू वार झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि तो देखील कोणावर. बिरू पाटीलवर. अगदी महत्त्वाचा खेळाडू विक्रम सोट वडूनगर टीमचा एक चांगला गोलंदाज. त्याच्यावर मात्र आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतंय. षटकातील शेवटचा बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला भिडकावलाय. हा फटका देखील चांगला आहे.
क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी आणि बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार येतोय आणि पंचांच्या माध्यमातून यस रिव्ह्यूची मागणी, हाईट फॅक्टर या ठिकाणी तपासलं जाईल. बॉल जो आहे तो कमरेहून अधिक वर टाकलाय की काय ही शंका त्या ठिकाणी, आणि त्या शंकेचं निरासन या ठिकाणी केलं जाईल. टेक्निकल टीम, प्रिन्स मूवीज लाईव्ह. सुनील म्हात्रे सर या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरे पंच आमचे. इट्स अ फेअर बॉल, मात्र चौकार आलाय त्याच्यावर. आणि आता मात्र षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. रोहन पाटील धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाहीये, तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. विशाल नाईक आमचे गुणलेखक सांगतात मला 6 चेंडू आणि 8ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अगदीच 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज होती आणि अखेर सामना आपण पाहतोय 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. यापूर्वीच आपण उल्लेख केला होता की भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमधील 2 बलाढ्य महाशक्ती एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्यात. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस मात्र चित्र तुम्हाला या प्रकारचे पाहायला मिळतात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर गोविंद येतोय. टीमच्या कॅप्टनने भरोसा दाखवलाय गोविंदकडे. पाहूया त्या भरोशाने गोलंदाजी केली जाईल का. शेवटचा अंतिम षटक. ओव्हर नंबर 4. पहिला बॉल. पहिलाच बॉल बीट केलाय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना तो टीम गावदेवी भादवडवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट जरूर झालाय आणि डिसिजन पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. त्यानंतर सिंगल कंप्लीट करण्याचा इरादा त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट तर झालाय परंतु दीपक तरे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जात आहे. गोलंदाज गोविंदची प्रशंसा करावी लागेल. ज्या अंदाजाने नक्कीच डायरेक्ट हिट केलं गेलंय. भरपूर क्लोज आहे. वारंवार या ठिकाणी तपासलं जात आहे. यस इट्स अ नॉट आउट. धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 44 धावा झाल्या आहेत. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. लालचंद तरे त्या ठिकाणी सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. चांगला बॉल मात्र त्या दरम्यान दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि कंप्लीट देखील. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. भरपूर चांगली रंगत या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. सामना येऊन ठेपलाय. 3 बॉलमध्ये 5ची आवश्यकता. गोविंद पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल.
संपर्क हवत असं नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला पाहायला मिळाला. यस, मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आणि आता मात्र मॅचमध्ये ट्विस्ट, कारण लालचंद तरे नॉन स्ट्राईक एंडला येतोय आणि समीकरण जे बाकी आहे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. काय दडलंय या शेवटच्या 2 बॉलमध्ये. 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. गोविंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोर दीपक तरेला आपण पाहतोय. गोविंद पुन्हा एकदा. या वेळेस आपला स्टेप मध्ये चुकतोय. डेड बॉल. मानसिक दबाव कुठेतरी असेल यात काही शंका नाही आहे. मात्र सामन्याचं रंगरूप पुन्हा एकदा बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण गोविंद चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल. काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. यस, बॉल निर्धाव गेलाय त्या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी सिंगलच्या शोधात होता त्या ठिकाणी दीपक, परंतु कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये. बॉल निर्धाव गेलाय आणि आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. लालचंद तरेने जी सिंगल काढली ना, ती सिंगल आवश्यक होती का, हा प्रश्न जरूर असेल. कारण तिन्ही बॉल जे आहेत ना, ते लालचंद जर स्ट्राईक एंडला असतं तर कदाचित चित्र थोडं वेगळंही पाहायला मिळालं असतं. परंतु गोविंदला कमी लेखून चालणार नाही आहे. काय कमालीचे षटक फेकतोय आपल्या टीमसाठी. बॉल शेवटचा आणि धावा आवश्यक आहेत 4. गोविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. व्हाट अ मॅच. गोविंद बोलतोय, समोर दीपक. शेवटचा बॉल. या वेळेस देखील बीट केलाय दीपकला. बॉल निर्धाव आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय विक्रम स्पोर्ट वडुनगर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक. गावदेवी भादवड मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हेरो. खरं तर आमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन होते, मात्र आम्ही त्यापैकी ऑप्शन निवडतो ज्याने फेकलं शेवटचं षटक. नाव आहे गोविंद.
हाताळताना आत्मविश्वास कसा होता? आत्मविश्वास पूर्ण होता की मी मॅच काढेनच आणि माझ्या टीमचा पण माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता. खऱ्या अर्थानं दोन बलाढ्य महाशक्ती लढत होत्या मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांनी सुद्धा तितकाच मनमुराद आनंद घेतला या सामन्याचा. तर पुढची वाटचाल कशी असेल? चांगलीच असेल आता. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील सामन्याकरता.